स्वराज्य न्यूज मराठी, माझा हक्क माझं राज्य स्वराज्य। पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये कोट्यवधी रुपयांची अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि यंत्रसामुग्री उपलब्ध असूनही ती गेल्या अनेक महिन्यांपासून धूळ खात पडून आहेत। ही उपकरणांसाठी तंत्रज्ञ आणि पुरेसे कर्मचारी नसल्यामुळे रुग्णालय पांढरा हत्ती ठरत आहे। आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे मोखाडा परिसरातील आदिवासी बांधवांना आरोग्य सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे। मोखाडा ग्रामीण रुग्णालयात एक्स-रे मशीन, विविध प्रकारच्या रक्ताच्या तपासणी उपकरणे आणि इतर महत्त्वाची जीवनरक्षक उपकरणे उपलब्ध आहेत, परंतु या उपकरणांच्या वापरासाठी तांत्रिक मनुष्यबळ नसल्यामुळे ती बंद आहेत। रुग्णालयात डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्याने स्टाफवर कामाचा मोठा ताण आहे। स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी याबद्दल अनेकदा आरोग्य विभागाकडे तक्रारी केल्या, परंतु दुरुस्तीचा अभाव आणि कर्मचारी भरतीमधील दिरंगाई यांसारख्या प्रशासकीय कारभारावर कोणताही तोडगा काढला जात नाहीये। शासनाच्या आरोग्य यंत्रणेचा ढिसाळ कारभार मोखाडा ग्रामीण रुग्णालयात ठळकपणे दिसून येत आहे। आरोग्य सुविधा उपलब्ध करून देतो असे आश्वासन देणारे प्रशासन प्रत्यक्षात सुविधांकडे दुर्लक्ष करत आहे। आदिवासी विकास योजनेतून निधी मिळूनही जर जनतेला उपचारासाठी भटकंती करावी लागत असेल तर या सर्व योजनांना नेमका उपाय काय, असा संतप्त सवाल येथील रहिवासी विचारत आहेत। स्थानिक लोकप्रतिनिधींनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन रुग्णालयातील रिक्त पदे त्वरित भरावीत, तसेच धूळ खात पडलेली यंत्रसामुग्री कार्यान्वित करावी, अशी जोरदार मागणी मोखाडा परिसरातून होत आहे।